अयोध्येमध्ये 22 तारखेला देशभरातील साधू संत आणि काही प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी येणार आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्था या ठिकाणी टेंट सिटी मध्ये करण्यात आलेली आहे. बघा, तीर्थक्षेत्रपुरम असं नाव देण्यात आलेलं आहे आणि जवळपास टेंट सिटीचे 6 नगर या ठिकाणी वसवण्यात आलेले आहे आणि या 6 नगरामध्ये जवळपास 4,500 साधू संत आणि 5,000पेक्षा जास्त जे प्रतिष्ठित नागरिक आहे ज्यांना निमंत्रण आहे 22 जानेवारीच्या सोहळ्याचं, त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मराठी हात जे आहे ते लागलेले आहे. हे पुणे जिल्ह्यातून आलेले आहे आणि जवळपास 1.5 महिना झाले ते याच ठिकाणी ठाण मांडून आहे. व्यवस्थेची जबाबदारी आहे. सर, तुमचं पूर्ण नाव सांगा आणि काय जबाबदारी तुम्ही पार पडता? नागनाथ बोंगरगे. माझ्याकडे धर्माचार्य सहसंपर्काचं काम आहे. महाराज लोकांशी संपर्क ठेवण्याचं काम आहे. महाराष्ट्रातलं पश्चिम महाराष्ट्र असं काम करतो. इथं आत्ता व्यवस्थेमध्ये आम्ही संतांच्या त्यांच्या राहण्याची, भोजन, चहापान, त्यांना काय कमी जास्ती लागते ही सगळी बघण्याची जबाबदारी आत्ता महाराष्ट्रातून आम्ही 8 कार्यकर्ते यांच्या व्यवस्थेसाठी सर्वांनीच वेळदान करून आलेले आहेत. वेळदान तुम्ही करताय. किती महंत राहण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे? कशी व्यवस्था आहे? इथं 4,500 आहेत. एका रूममध्ये 3 महाराजांसाठी कॉट, संडास, बाथरूम अटॅच, गरम पाणी अशी सुविधा जास्तीत जास्त आम्ही देण्याची त्यांना केलेली आहे. पांघरण्याकरता ब्लँकेट, थंडीपासून उबदारपणा मिळावा यासाठी ती पण आम्ही केलेली आहे. भोजनाची पण व्यवस्था या ठिकाणी आहे. कशी व्यवस्था आहे महंतांची आणि मराठी हात यामध्ये लागलेले आहे? बरोबर. सर्वात पहिले सांगू शकतो की आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आज पाहिला. याप्रमाणे सर्व संत पूर्ण भारतातनं जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जवळपास 4,500 ते 5,000 संत इथे येत आहेत. त्यांच्या आगमनाची, त्यांच्या व्यवस्थेची आम्हाला सोय करायला मिळतो आहे. याकरता आम्ही स्वतःला धन्य मानतो आहोत. बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू याप्रमाणे, या उक्तीप्रमाणे माऊलींच्या सगळे संत आपणहून निमंत्रणाहून येत आहेत. या इथे 6 पेंडॉल मोठमोठे उभे आहेत. 6 ठिकाणी 6 लंगर चाललेले आहेत. अमृतसरचं लंगर आहे, नागपूरचं लंगर आहे, सोलापूरचं लंगर आहे, आंध्रातनं एक लंगर आहे. अशा पद्धतीने प्रत्येक लंगरमध्ये जवळपास 1,500 संत भोजनाचा आस्वाद घेऊ शकतील याप्रमाणे चालले आहे. कसं वाटतं या ठिकाणी तुम्ही श्रमदान करता? अतिशय सुंदर. या ठिकाणी जो अभूतपूर्व असा सोहळा जो आहे, हजारो वर्षानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर हा पृथ्वी तलावर प्रथमच सोहळा होत आहे. का हा इतक्या दिवसाचा हा कारसेवकांचा, परिश्रमाचा, बलिदानाचा, योगदानाचा जो दिवस आज या ठिकाणी उजेडलेला आहे तो अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळा आहे. आणि हा सोहळा अशा पद्धतीत आहे का स्वर्गाहून सुद्धा देव आतुर झालेले आहेत की या माऊली श्रीरामललाच्या स्थापनेनंतर जी पुष्पवृष्टी करणार आहेत, तर देवांनासुद्धा हातामध्ये ते फुलं घेऊन उभे आहेत. ते वाट पाहत आहेत की आम्ही कधी या पुष्प अर्पण करतोय. कसं वाटतंय महाराज, तुम्ही या ठिकाणी अयोध्येत आहात? अयोध्येत आल्यानंतर इतकं भरगतचा आनंद होत आहे की सगळीकडं काय बघेल तेवढं थोडंच आहे. रामावताराला 14 वर्षे रामाला वाट पाहावी लागली, पण ह्या ठिकाणी आता 500 वर्षांनी इथं मंदिर उभा राहतं आहे. ह्याच्यासारखा आनंद नाहीच आहे. नक्कीच मोठा आनंद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, अयोध्येत हा ऐतिहासिक सोहळा होतो आहे, अभूतपूर्व सोहळा होतो आहे आणि या व्यवस्थेमध्ये मराठी हात जे आहे ते सुद्धा लागलेले आहेत. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, अयोध्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.